ते तर आपण आतापर्यंत साईट क्लिअरन्स बघितलेला आहे, एक्सकॅव्हेशन बघितलेलं आहे. एक्सकॅव्हेशन मध्ये आपली टोटल एक्सकॅव्हेशनची डेप्थ जी आहे ती 2 मीटर आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की त्याला स्टेजिंग मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे एक्सकॅव्हेशनचे रूल्स काय सांगतात, मेजरमेंट मेथड ऑफ मेजरमेंटचे रूल काय सांगतात की आपल्याला कुठलंही एक्सकॅव्हेशन जे आहे ते 1.5 मीटरच्या डेप्थच्या इंटरव्हलमध्ये घ्यायचं आहे. टोटल आपली 2.5 मीटरची डेप्थ आहे. त्यामुळे आपण काय केलं, पहिलं 1.5 मीटर आणि त्यानंतरचं दुसरं स्टेज आहे तो 1 मीटरचा असा. त्यामुळे आपली टोटल जी क्वांटिटी आली 352.65 मीटर क्यूब आली. त्यानंतर आपण M10 PCCचं सुद्धा क्वांटिटी काढलेली आहे. त्यासाठी आपण पहिला त्याचा एरिया कॅल्क्युलेट केला. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऑटोकॅडच्या ड्रॉइंगचा यूज केला. त्यामध्ये ही जी आहे ही पीसीसीची लाईन आहे. ही येलो कलरची लाईन जी आहे ती पीसीसीची लाईन आहे. आणि त्याच्या बाहेर आपण ऑफसेट सोडलेला आहे तो एक्सकॅव्हेशनचा आहे. आणि इथे ठीक आहे, इथं जी आहे ती आपली बिल्डिंग लाईन आहे. आणि आपण काय केलेलं आहे, राफ्ट थोडासा बिल्डिंग लाईन पेक्षा बाहेर काढलेला आहे. आता त्यामध्ये मला राफ्टचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर माझ्याकडं टोटल राफ्टचा स्लॅब एरिया असला पाहिजे. आता हा राफ्ट माझा एवढ्या एरियावरती माझा होणार आहे. राफ्टचा जो टोटल स्लॅब आहे आणि तो त्याची थिकनेस असणार आहे ती 0.200 असणार आहे. आणि सॉरी 0.2 मीटर असणार आहे, म्हणजे 200 असणार आहे. आणि त्याचे जे काही कॉन्क्रीटचा ग्रेड आहे तो म्हणजे माझा M25 असेल. मग मला आधी काय करावं लागेल, ह्याचं टोटल एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. तो एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मी एरिया एरियाची कमांड घेतो. हे AutoCADचं ड्रॉइंग अवेलेबल असल्यामुळे माझं काम फार सोपं होतं. हम्म.
आपण कुठल्या पॉईंट पासून चालू करतो आणि कुठल्या पॉईंटला एंड करतो हे लक्षात ठेवावं लागेल. तर आपल्याला आता राफ्टरचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आधी ह्याचा एरिया काढावा लागेल, जो आपण मगाशी सुद्धा काढला होता. एरिया 107.86 44. पेरिमीटर 50.93.
7.8644 म्हणजे हेच आपण राऊंड अप करून काय घेतो, 107.86, कारण शेवटची व्हॅल्यू जी 4 आहे. हा एरिया आला आपला कशाचा, त्या राफ्टचा, आणि त्याची थिकनेस आपण किती कन्सिडर केली आहे, 0.2 मीटर कन्सिडर केली. ,57 क्युबिक मीटर हे आपलं कॉन्क्रीट झालं, राफ्टचं कॉन्क्रीट, फक्त राफ्टचं. पण त्या राफ्टमध्ये बीम सुद्धा असणार आहेत. त्या राफ्टमध्ये इथं बीम सुद्धा असणार आहेत. इथं मध्ये बीम सुद्धा असणार आहेत आपले, तर ती बीम सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागतील. आता इथं आपण असं कन्सिडर करतोय, इथं आधी आपल्याला बीमचं मार्किंग करून घ्यावं लागेल प्लॅनवरती, किंवा बीम कुठं असणार आहेत त्याचं आधी मार्किंग करून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी मी हे सगळं डिलीट करतो. आता आपण जरी राफ्टचा स्लॅब इथं पण घेतला असला तरी आपले ऍक्च्युअल बीम येणार आहेत ते इथंच येणार आहेत. ठीक आहे, मग ह्या लाईनवरती 0.23चा बीम येईल, ह्या लाईनवरती, त्यानंतर इथून येईल. हे सगळं मला क्लिअर करून घ्यावं लागेल. कारण याची मला काहीच गरज नाही आणि ते मला काम कन्फ्युजिंग करणार आहे. ठीक आहे. तर इथं माझा जिना आहे, त्यामुळे मला इथं कॉलम गरजेचा आहे, आणि कॉलमच्या खाली मला बीम, राफ्टमध्ये बीम असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथे एक बीम घेतोय, ज्याची थिकनेस 0.23 असेल. ठीक आहे, त्यासोबतच इथे एक माझा बीम असेल आणि इथे सुद्धा माझा एक कॉलम आहे. थोडस आपल्याला जर आपल्याकडे प्लॅन तयार नसतील तर आपल्याला इमॅजिनेशन पण करता आलं पाहिजे की कुठं माझा कॉलम असू शकतोय. ठीक आहे, आता मी इथंच काय घेतले बीम हे, कारण इथे एक कॉलम, माझ्या स्टेअरकेससाठी हे 2 कॉलम गरजेचे आहेत, इथं आणि इथं एक कॉलम गरजेचा आहे माझा. त्यानंतर ही छोटी बेडरूम आहे, ही जी लेंथ आहे ही 2.23ची आहे, आणि हे 0.6 म्हणजे 3.3 हे असं माप आहे.
तर इथे एक माझा कॉलम आला पाहिजे, इथं दोन कॉलम येतील माझे, इथे एक कॉलम येईल. तर इथं आणि इथं कॉलम घेण्यासाठी मला इथं बीम घ्यावा लागेल खाली. ठीक आहे. तर त्यानंतर इथे एक मला बीम घ्यावा लागेल छोटासा. आता मी माझ्या अं, आता आपण स्टडी पर्पज साठी बनवतोय म्हणून मी काय करतोय, हे बीम मी काय करतोय सगळे एकसारख्या मापाचे ठेवतोय. पण शक्यतो असे एकसारख्या मापाचे बीम येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. हे कमी असतात. छोट्या कामांना येऊ शकतात, मोठ्या कामांना सहजासहजी येत नाहीत. आणि हे सगळे ग्राउंड बीम आहेत, लक्षात ठेवा. हे सगळे काय आहे, ग्राउंड बीम आहे. ग्राउंड बीम म्हणजे आता हे जे आपण लेआउट बनवतोय बीमचा, हा सगळा जमिनीच्या खाली असणार आहे, राफ्टच्या लेवलला. किती आहे? 2.5. ठीक आहे. आता हे जे आहेत, हे बीम इथं कनेक्ट करावं लागतील आपल्याला. तर आता हे आपलं एक राफ्ट लेवलला बीमचं लेआउट तयार झालं, बरोबर. तर हे सगळं आपल्याला काय करावं लागेल, साईडचं जे आहे ते delete करून टाकतो. हे आपल्याला गरजेचं नाही.
समजतंय ना हे काय करावलंय मी? हो हो हो. आपल्याकडे आता बीमचे प्लॅन तयार नाही आहेत, म्हणून मी प्लॅन थोडासा एक रफ आयडिया येईल असा प्लॅन तयार करून घ्यायला लागलो. तुम्हाला कॅडचं आहे बेसिक? हो हो, कॅड झालंय माझं. कॅडचं तर हा एक बेसिक आपण प्लॅन बनवून घेतलाय, जो आपल्याला बीमच्या डिटेल्स देईल. इथून सुद्धा आपण एक बीम घेणं गरजेचं आहे. इथून किती आहे? 3.2. तर हे आपल्याकडे एक छोटस बीमचं स्ट्रक्चर तयार झालं, जे आपल्याला राफ्टच्या वरती बीम येणार. म्हणजे आता ह्याचं जर काय डिझाईन तुम्हाला मी दाखवलं, जसं आपले हे राफ्ट आहे, तर राफ्ट मधून हे बीम निघले आपले. ठीक आहे, आता ह्या राफ्ट मधनं बीम निघणार आहे. आता या बीमची डेप्थ किती आहे आपली? तर 0.45 आहे. ठीक आहे, बीमची डेप्थ किती आहे? 0.4. हा राफ्ट आहे, त्या राफ्ट मधनं हा बीम निघलाय. याची डेप्थ माझी 0.45. आता कुठलंही कॅल्क्युलेशन करत असताना, म्हणजे बीमच्या बाबतीत कॅल्क्युलेशन करत असताना हेच सेम उलट स्लॅबच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. बीमची डेप्थ जी असते ती आपली स्लॅबच्या फेसच्या वर असते, किंवा उलट जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला लागलात, हा तुमचा स्लॅब आहे, इथं तुमचा दुसरा एक बीम आहे. तर बीमची डेप्थ ही टोटल इथून इथंपर्यंत येणार नाही तुमची, म्हणजे ही 0.45 जी आहे ती इथून इथंपर्यंत येणार नाही तुमची. सॉरी, ती 0.45 इथून इथंपर्यंत येईल. पण क्वांटिटीज काढत असताना तुम्हाला ही खालची जी एवढी रिमेनिंग आहे, म्हणजे टोटल स्लॅबच्या डेप्थ मधून, म्हणजे 0.45 तुमची डेप्थ आहे स्लॅब बीमची, तर आता बीमची तुमची स्लॅबची डेप्थ किती आहे? 0.2 मायनस पॉईंट. करून टाकावं लागेल, आणि मग जी राहिलेली डेप्थ आहे म्हणजे 0.25
ही तुमची काय होईल, मग ह्या बीमची डेप्थ होईल. बीमची डेप्थ मायनस करून ते. आणि आता ह्यामध्ये तुमचे कॉलम पण येणार आहेत, तर कॉलम सुद्धा आपल्याला पहिला हो मार्क करून घ्यावं लागतील, बरोबर. कॉलम सुद्धा येणार हो आहेत तुमचे. रेड कलर. आता मी कॉलमचं माप समजा ठरवतो 330/270. ठीक आहे, 330/270. आता हा एक कॉलम झाला, पण आता हा कॉलम मी असंच का टाकला, कारण विथ कम्पेअर्ड टू दिस लेंथ, ही जी लेंथ आहे ती जास्त आहे, म्हणून जी लॉंगर साईड आहे ती मी ह्या साईडला टाकली. ठीक आहे, तर मी काय करेन, हा कॉपी करेन, तो पेस्ट करेन, इथे एकदा तो पेस्ट करेन. हे दिसत नाही आहेत का? हे कलर दिसत नाही आहेत का? नाही थोडेसे लाईटच म्हणजे पाहिजे. ग्रीन कलर दिला. ठीक आहे. आता मी हे कॉलम असे प्लेस केले, त्यानंतर इथे पण मी कॉलम थोडे प्लेस करतो. कॉपी, साईडला घेऊन ठेवतो मी, हा रोटेट करतो, हाच कॉलम मी घेतो.
असे मी आता इथे कॉलम सॅम्पलला कॉलम पेस्ट करून ठेवलेत. मी आता फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवतो, पण कॉलम मार्क ठेवण्यामध्ये आपला जास्त वेळ जाऊ शकतो. आता बीमची लेंथ कशी काढायची हा मेन प्रश्न आहे. तर बीमची लेंथ काढत असताना ह्या कॉलमच्या फेस पासून ह्या कॉलमच्या फेस पर्यंत काढायची. ठीक आहे. आणि त्याची हाईट काढत असताना स्लॅबच्या बॉटम पासून काढायची. सॉरी, ह्या स्लॅबच्या टॉप पासून काढायची. टॉप मग पासून. ते कॉलमची हाईट म्हणतो मी. कॉलमची हाईट या स्लॅबच्या टॉप पासून घ्यायची. बीमच्या हा काय म्हणलं? कॉलमची हाईट बीमच्या टॉप पासून ना. नाही नाही, कॉलमची हाईट बीमच्या टॉप पासून नाही येणार, स्लॅबच्या टॉप पासून येणार. फ्लॅटच्या आपलं आपण जेव्हा हे जर रेग्युलर कॉलमचं सुद्धा जेव्हा माप घेईन तेव्हा सुद्धा मी तुम्हाला हे रिवाइज करेन. पण हेच मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमची कॉलमची हाईट जी असते ती आपल्या बिल्डिंगमध्ये जनरल स्ट्रक्चर असं असतं. हा कॉलम असतो, कॉलमवरती हा बीम येऊन वेस्ट होतो आणि त्याच्यावरती हा स्लॅब असतो. बरोबर? येस, येस और नो? येस. समजतंय ना? हो हो. पण कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कॉलमची हाईट जी आहे ती ह्या फ्लोअरच्या टॉप पासून ह्या स्लॅबच्या बॉटम पर्यंतची घ्यायची असते. ठीक आहे. जेणेकरून काय होईल आपलं, आता जसं मी इथं तुम्हाला सांगितलं की बीमची लेंथ कुठून कुठेपर्यंत घ्यायची आहे, तर ती हा कॉलमच्या फेस टू फेस घ्यायची. बरोबर? मग ह्या कॉलमचे फेस टू फेस घेत असताना मध्ये जो कॉलमचा गॅप आहे तो गॅप भरून आपला कॉलम तो कॉलम मध्ये ऍड झाला पाहिजे. म्हणजे मी जर हे बीमच्या बॉटम पर्यंत घेतली ह्याची डेप्थ, ही जर बीमच्या बॉटम पर्यंत घेतली आणि हे बीम कॉलमचे फेस टू फेस घेतले तर इथं माझी पोकळी राहणार ना. हा स्लॅब झाला, हा एक बीम झाला, इथे कॉलम झाला. ठीक आहे. आणि इकडून हा दुसरा बीम झाला. हा मध्ये एक कॉलम आहे आणि हे दोन बीम इथं वेस्ट झाले. मग आता जर तुम्ही बीमच्या बॉटम पर्यंत घेतलात कॉलमची डेप्थ, ठीक आहे, कॉलमची हाईट जी आहे ती बीमच्या बॉटम पर्यंत घेतलात, तर मग हा जो पोर्शन आहे हा ह्या बीम मध्ये ऍड करणार की ह्या बीम मध्ये ऍड करणार, हे कन्फ्लिक्ट होऊ शकतं तुमचं. म्हणजे हे प्रश्नचिन्ह येऊ शकते. म्हणून आपण काय करतोय, हा जो संपूर्ण कॉलम आहे हा ह्या खालच्या फ्लोअरच्या टॉप पासून वरच्या फ्लोअरच्या बॉटम पर्यंत असं कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि सेम तीच मेथड आपल्याला इथं सुद्धा फुटिंगच्या राफ्टच्या स्लॅब मध्ये सुद्धा कन्सिडर करायचे. हे बीम फेस टू फेस कन्सिडर करायचे आणि कॉलम जो आहे तो राफ्टच्या टॉप पासून चालू झालाय असं कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, समजतंय?
हो समजते. हम्म. मग आता त्याचे आपल्याला काही डायमेन्शन्स पण ठरवावं लागतील, जे मी इथं लिहून ठेवतो नोटमध्ये, इथं वेगळ्या साईडला नोट ठेवतो. Next. Zero point 0.27 by 0.33. Grade M10, M25 up to plinth level. Okay. Beam size 0.45 by 23 by 0.45. 0.45. Grade And M25. 25. ग्रेड म्हणजे सर रेशो ना, Yes, concrete चा grade. सिमेंट, सँड, ॲग्रीगेट. राफ स्लॅबचा सुद्धा ग्रेड आहे तो M25 आहे, 25. आणि त्याची थिकनेस किती आहे? 0.2. 0.2 मीटर. ठीक आहे, हे बेसिक आता डिटेल्स आपल्याला लागणार आहे. आधी आपल्याला बीमचं काढावं लागेल, मग कॉलमची प्लिंथ हाईट आपल्याला, प्लिंथ हाईट पर्यंतचे कॉलम आपल्याला M25 मध्ये करायचे, त्यामुळे तेवढेच कॅल्क्युलेट करावं लागतील आता इथं आपल्याला. आणि जर काय अजून ह्या डिटेल्स लागल्या तर आपण ह्या डिटेल्स काय करू, मॉडिफाय करू. पॉईंट 176. त्याला नोटेशन द्यावं लागतील. B1,
आता मी सिक्वेन्शियल याला नंबर किती चेंज करतोय का? याची चेंज करून आपण ह्याला अपडेट करूया. ठीक आहे. पण आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स बघायचे, तर त्यासाठी आपण काय करू, पहिला मेजरमेंट्स घेऊ. 2.5548 ह्याची डायमेन्शन आहे, लेंथ आहे. पहिला B1 पहिला RCC beam at above raft B1 1 length 2.548 width 0.23 height height आता किती येईल याची? येस शीतल, हाईट किती येईल? काय आहे बीम आहे ना हम्म 0.45. इथे दिलेली आहे. किती? 0.45 ना. 1 पण आपलं सेक्शन कसं आहे ह्याचा, असं आहे ना, मग ह्या टोटल हं, हाईट मधून ही जी हाईट स्लॅबची हाईट आहे ती मायनस व्हायला पाहिजे, बरोबर? हो. मग किती येईल तुमचं? स्लॅबची थिकनेस मायनस करून 0.25. बरोबर एक्झॅक्ट 0.25 0.2 इज इक्वल टू प्रोडक्ट ब्रॅकेट 0.145 हे तुमचं काय आलं? B1चं कॉन्क्रीट आलं, फक्त B1चं. तसंच तुम्हाला मग B2चं काढायचं आहे, B3चं काढायचं आहे. मग B1 ची लेंथ काढा. थ्री पॉईंट झिरो फाईव्ह. जे ॲरोज वगैरे, ॲरोची साईज वगैरे बदलावं लागेल आपण. आणि तो साईज 0.2 टेक्स्ट हाईट
हे असे तुम्ही हे लिहून ठेवू शकता, म्हणजे डायमेन्शन लिहून पण ठेवू शकता किंवा त्या वेळेला मोजू पण शकता, पण शक्यतो लिहून ठेवलेलं बरं पडतं. 3.81 आणि 3.05. 3.05 आणि 3.81. हे तर बाकीच्या सगळ्या सेमच राहणार आहेत तुमच्या, कारण आपले प्रॉपर्टीज सगळ्या सगळ्या बीमच्या सेमच आहेत. 0.175, 0.219. असं B4चं, B5चं जेवढे तुमचे बीमचे साईजेस आहेत तेवढे तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला अजून एक दाखवतो ते म्हणजे फिक्स आपलं कॉलम अप टू प्लेन्स. आता जसं मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की हा कॉलम आहे, इथं प्लेन्थ लेवलला तुमचं काय होईल परत, इथं प्लेन्थ लेवलला परत तुमचं काय होईल, इथं एक पीसीसी येईल. मग पीसीसी काय होईल, कॉलमच्या साईडनं होईल का कॉलम पण त्या पीसीसी मध्ये मर्ज होईल, तर कॉलम सुद्धा कॉल त्या पीसीसी मध्ये मर्ज होणार. मर्ज तर मग होणार. त्याला हा. पीसीसीची जी थिकनेस आहे ती त्या कॉलमच्या हाईट मधून प्लेन्थ लेवल मधून मायनस करावं लागेल, बरोबर. हो. मग आता जर आपण टोटल इथं एक डायग्राम आपण विथ स्केल काढली, आता विथ स्केलच काढू आपण जेणेकरून आपल्याला 0.1चा पीसीसी आला, ठीक आहे. त्यावरती 0.2चा आपला लॅब राफ्ट स्लॅब स्लॅब. आला, राफ्ट आला. त्यावरती परत ही आपण टोटल प्लेन्थ लेवल किती कन्सिडर केली, एक्सकॅव्हेशन फॉर सॉफ्ट सॉइल अप टू अ डेप्थ ऑफ 3 मीटर, बिलो दॅट सॉफ्ट मूव 1 मीटर. म्हणजे टोटल एक्सकॅव्हेशनची डेप्थ आपण 4 मीटर कन्सिडर केली. आणि प्लिंथ हाईट किती किती आहे, समजा मी प्लिंथ हाईट इथं कन्सिडर करतो की 1.2 मीटर. ठीक आहे, 1.2 मीटर काय करतोय ते मी प्लिंथ हाईट कन्सिडर करतो. मग त्यावरती परत इथं 0.45 ची बीम आले, मी फक्त मार्किंग करून ठेवतो, मी ते हम्म. नंतर हे करीन. 0.45 तर बीम आला, सॉरी राफ्ट मधनच 0.45 आहे ना, त्यामुळे हे 0.25चा बीम आला. परत त्याच्यावरती समजा मी 0.6चं ब्रिकवर्क घेतलं आणि त्याच्यावरती मग परत 0.1चा किंवा 0.15चा पीसीसी घेतला. 4.05 राहतो माझ्याकडं. तर
3.9. तर बिलो प्लिंथचं स्ट्रक्चर माझं असं येईल. ठीक आहे. आणि हे माझं बेसमेंट होईल. म्हणजे बेसमेंट माझं कार पार्किंगसाठी किंवा इतर काही माझ्या कामांसाठी मी हे यूज करू शकतो. आता मग इथं माझं कसं होईल स्ट्रक्चर? ठीक आहे. म्हणजे हा माझा बीम आला, इथं माझं पीसीसी आलं, ते ब्रिकवर्क आलं. ठीक आहे. मग मला काय करायचं, हे कॉलमची विड्थ जी आहे ती, कॉलमची हाईट जी आहे ती माझ्या ह्या स्लॅबच्या टॉप पासून ह्या बीम ह्या वरच्या म्हणजे बेसमेंटच्या स्लॅबच्या बॉटम पर्यंत मला कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि त्यातून ही हाईट माझी मायनस होऊन जाईल. ही जी पीसीसीची हाईट आहे ती माझी मायनस होऊन जाईल. म्हणजे कॅल्क्युलेट करण्यासाठी मी इथून एक लाईन अशी रेफरन्स लाईन मारून घेतो फक्त. चार पॉईंट 4.95 माझं कॉलम हाईट आली. आता 4.95 मध्ये कसा येईल तो? दोन टप्प्यांमध्ये येईल. एक तर पहिला टप्पा छोटासा येईल खालचा, आणि नंतर दुसरा टप्पा येईल. पण कॅल्क्युलेट करताना सुद्धा आपण ते दोन स्टेजेस मध्येच कॅल्क्युलेट करायचं, कारण ते होताना सुद्धा दोन स्टेजेस मध्ये होणार आहे. बरोबर. इथून एवढा एक कॉलम होणार आहे 0.9चा, आणि त्याच्यावरती मग परत 3 3.90चा आहे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ कॉलम किती आहेत माझे तसे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कॉलम आहेत. किती आहेत तसे माझे? 15 कॉलम आहेत. साईज किती आहे माझी त्याची? 0.27 बाय 0.33. आणि लेंथ किती आहे? 0.9. फक्त मी
पीसीसीच्या म्हणजे पीसीसी राफ्टचा जो टॉपचा पीसीसी आहे तिथपर्यंत घेतलाय. हम्म. 1.2 मीटरची लेझर कॉन्क्रीट. तसंच मग मला परत आरसीसी कॉलम फ्रॉम राफ्ट टॉप पीसीसी टू बिलो बेसमेंट. Left. हे सुद्धा 15 आहेत. हाईट किती येईल त्याची बघूयात नंतर. हे 3.9. हे 3.9. मीटर. फक्त आता यात बीम काढायचे राहिले, ब्रिकवर्क काढायचं राहिलं. हे कुठे येईल हे नंतरचा पार्ट येईल. पण मी नंतर. तुम्हाला दोन्ही कसे काढता येतील ते सांगितलं. ठीक आहे, समजते? हो हो समजतं. यात काही शंका? नाही. अशा पद्धतीने एक छोटस ड्रॉइंग घ्या आणि ह्या लेवल पर्यंत म्हणजे आता पण जे आपण शिकलोय तुमच्याकडे हम्म. फाउंडेशनचं डिझाईन वेगळं असू शकतं. तर फाउंडेशनचं डिझाईन प्रमाणे तुम्ही काढा किंवा एक्सकॅव्हेशनचे काढा. ठीक आहे? अजून एक ह्या एक्सकॅव्हेशन मध्ये अजून एक पार्ट आहे जो कंटूरचा ब्लॉक कंटूरचा यूज करून काढता येतो. तो पण मी तुम्हाला शिकवेल. चालेल. चालेल, थांबायचं मग. हा. हो. हो, थँक्यू.